जय सकाळी झोपेतून उठून मोबाईल चालवत बसला होता. तेवढ्यात त्याची बायको मीना बडबड करत बेडरूम मध्ये आली. तिला पाहून जयने पटकन तोंडावर पांघरून घेतले. ती म्हणाली, अरे देवा, घर सोडून पळून जायची वेळ आली आहे. जय, मला ठाऊक आहे तू जागा आहेस. मला पाहून पुन्हा झोपण्याचे नाटक करू नको. उठ आणि हे बघ लाईट बिल किती आले आहे. जय उठून बसतो. ती म्हणते, हे बघ जय, आता तर मला प्रियाताईंना बोलावेच लागेल. दिवसभर त्याच घरामध्ये असतात आणि त्यांना सवय आहे. पूर्ण दिवस त्या टीव्ही चालू करून बसलेल्या असतात. जर असेच दर महिन्याला बिल वाढत राहिले तर मी आधीच सांगून ठेवते, मी काही ह्या घरात त्यांच्यासोबत राहू शकणार नाही. हे सर्व मीना रागारागात आपल्या नवऱ्याला बोलत होती. तिचे बोलणे ऐकून जय म्हणाला, अगं मीना, प्रिया वहिनी टाइमपास म्हणून टीव्ही पाहत असतात. जर एवढ्या तेवढ्या कारणावरून घरामध्ये भांडण आपण करायला लागलो तर ते चांगले वाटेल का? मीना म्हणाली, जय, तू तुझ्या मोठ्या दादापेक्षा जास्त पैसे कमावतोस. मी सुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये काम करते. आपण तिघे घराबाहेर गेल्यावर फक्त प्रियाताईच दिवसभर घरामध्ये असतात. मग त्यांनी विजेचा वापर व्यवस्थित करायला नको? लाईट बिल जास्त येते तर त्यांनी लाईट कमी वापरायला पाहिजे की नाही? जय म्हणाला, मीना, हे बघ, आज रविवार आहे आणि मला खूप झोप येत आहे. रोज तर ऑफिसला जावे लागते. कमीत कमी आज तरी मला शांतपणे झोपू देत. असे बोलून जय पुन्हा तोंडावर चादर घेऊन झोपला आणि मीना सुद्धा तिच्या मुलांचा अभ्यास घ्यायला बसली. रोज ऑफिस असल्या कारणाने ती फक्त रविवारी मुलांचा अभ्यास घेऊ शकत होती. मीना आणि तिची मोठी जाऊ प्रिया एकत्र राहत होत्या. मीना नोकरी करत होती तर प्रिया एक गृहिणी होती. जय एका कंपनीमध्ये इंजिनियर पदावर कार्यरत होता. यामुळे त्याची कमाई त्याच्या मोठ्या भावापेक्षा संजयपेक्षा जास्त होती, कारण जय त्याच्या दादापेक्षा जास्त शिकला होता. संजय एका छोट्याशा कंपनीमध्ये जॉब करत होता. खरे तर त्यांच्या वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर पूर्ण घराची जिम्मेदारी मोठा असल्याने संजयवर पडली. त्यामुळे त्याला अर्धवट शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. संजयने जयच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला आणि त्या दरम्यान त्याच्या आईची तब्येत सुद्धा खूप जास्त खराब झाली. संजयने आईचा उपचार करण्यामध्ये सुद्धा काही कसर सोडली नाही. खूप उपचार केले तरी डॉक्टरांना आईला वाचवण्यात यश आले नाही. आता आईच्या मृत्यूनंतर दोन्ही भाव खूप एकटे पडले होते. घराची अवस्था सुद्धा खूप वाईट झाली होती. दोन्ही भाव आपल्या कामामध्ये व्यस्त असायचे आणि याच कारणामुळे ते घराकडे लक्ष देऊ शकत नव्हते. जेवणाची आबाळ होऊ लागली तेव्हा त्यांच्या दूरच्या नात्यातल्या काकांनी संजयसाठी एका मुलीचे स्थळ आणले आणि संजयचे लग्न प्रिया बरोबर झाले. लग्न झाल्यानंतर जेव्हा प्रिया माप ओलांडून घरात आली तेव्हा सर्व काही व्यवस्थित रुळावर यायला लागले. थोडक्यात प्रियामुळे घराला घरपण आले. प्रिया तिच्या नवऱ्याला आणि दिराला गरम गरम जेवण वाढायचे. दोघांचेही कपडे धुवून इस्त्री करून ठेवायचे. आता घरही अगदी टापटीप असायचे. लग्नानंतर 1 वर्षाने प्रिया आणि संजय यांना एक मुलगा झाला. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. संजयच्या लग्नानंतर 2 वर्षांनी प्रियाने आपल्या दिरासाठी मुली पाहायला सुरुवात केली. पण अचानक एके दिवशी जय मीनासोबत कोर्ट मॅरेज करून तिला घरी घेऊन आला. तेव्हा प्रिया आणि संजय त्याला काहीही बोलले नाहीत. उलट जयच्या आनंदासाठी त्यांनी त्या दोघांचेही हसून स्वागत केले. मीना आजच्या जमान्यातील मॉडर्न मुलगी होती. ती सुद्धा नोकरी करत होती. त्यामुळे घरातील एकही कामाला हात लावत नव्हती. पण तरीही प्रिया तिला सांभाळून घ्यायची आणि प्रिया एकटी सर्व घर सांभाळायची. असेच दिवस आणि वर्ष सरले. मीनाने एका मुलाला जन्म दिला. तेव्हा तिने काही महिने ऑफिसमधून सुट्टी घेऊन बाळाला सांभाळले. प्रिया पण अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आहे. तिच्या मुलाची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे. तेव्हा मीनाने पुन्हा ऑफिस जॉईन केले. प्रियाचा मुलगा आता मोठा झाला होता. मीना नोकरीला जायची त्यामुळे प्रिया मीनाच्या मुलाला खूप छान सांभाळायची. जसजसा वेळ पुढे सरकत होता मीनाचे मोठ्या जावेसोबतचे वागणे बदलायला लागले. तिला असे वाटायचे प्रियाताई घरामध्ये बसून आराम करतात आणि ती स्वतः दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असते. आता जर प्रियाने तिच्या खोलीत एकटीसाठी पंखा लावला किंवा तिच्या मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवले तर मीना रागाला जायला लागली. तो राग ती भांड्यावर काढायची. उगा स्वयंपाक खोलीत जाऊन भांड्यांचे आदळापट करायचे. तरी देखील प्रिया तिला
एका शब्दाने काही बोलत नव्हती. एके दिवशी मीना झोपेतून उशिरा उठली. तिने किचनमध्ये जाऊन पाहिले तर प्रियाने तिच्यासाठी नाश्ता आणि टिफिन दोन्ही तयार ठेवले होते. मीना प्रियासमोर तिला खूप मान द्यायची, त्यामुळे ती हळू आवाजात म्हणाली, ताई, काल रात्री मुलाचा उशिरापर्यंत अभ्यास घेतला, त्यामुळे सकाळी उठायला जरा उशीर झाला. यावर प्रिया म्हणाली, असू देत, काही प्रॉब्लेम नाही, तू जा आणि पटकन तयार हो. तुला ऑफिसला सुद्धा जायचे आहे ना? आणि हो, मुलाला अजून उठवले नाही का? नाहीतर त्याला शाळेला जायला उशीर होईल. मीना म्हणाली, हो ताई, मी त्याला उठवते. पण मला सांगा, काही कामे करायची बाकी आहेत का? प्रिया म्हणाली, नाही, स्वयंपाक झाला आहे, राहिलेली कामे मी करीन. तू बाळाला उठव, मी संजयसोबत त्यांना शाळेमध्ये पाठवीन. ठीक आहे ताई, असे बोलून मीना तिच्या मुलाला उठवायला गेली. प्रियाचा मुलगा सकाळी शाळेत गेला होता. प्रियाने आपल्या जावेच्या मुलाला देखील आंघोळ घालून त्याचे सर्व आवरून नाश्ता देऊन टिफिन देऊन संजयसोबत शाळेत पाठवून दिले. हे सर्व जय पाहत होता. तो प्रियाला म्हणाला, वहिनी, अगं ही सर्व कामे तर मीनाने केली पाहिजेत, पण तूच मीनापेक्षा आमच्या मुलांची जास्त काळजी घेतेस. तेव्हा प्रिया म्हणाली, अहो भाऊजी, असे का बोलत आहात? मी तुमच्या मुलाची मोठी आई आहे, मग तुम्ही असे परक्यासारखे का बोलत आहात? जय म्हणाला, वहिनी, मला तसे म्हणायचे नव्हते. अगं कधीतरी मीनाला पण संधी देत जा ना काम करण्याची. असे बोलून तो हसला. तेव्हा मीनाला खूप राग आला. ती म्हणाली, जय, तुझे बोलून झाले असेल तर निघूयात का? ऑफिसला जायला उशीर होतोय. त्यानंतर दोघेही ऑफिसला निघून गेले. आता दिवसभर प्रिया घरी एकटीच असायची. तेव्हा ती घरातील इतर कामे करून शिवणकाम करत असायची. संध्याकाळी मीना ऑफिसवरून घरी लवकर आली. तिने पाहिले प्रियाताई तिच्या मुलाचा अभ्यास घेत होती. अभ्यास झाल्यानंतर जेव्हा मूल खोलीमध्ये आले तेव्हा मीना त्याला म्हणाली, तू आज प्रिया काकीकडे जाऊन का अभ्यास करत होता? ट्युशनला का गेला नाही? तेव्हा तो म्हणाला, आमच्या ट्युशनच्या टीचर 15 दिवसांसाठी बाहेर गावी गेले आहेत. तेव्हापासून आमचा अभ्यास काकीच घेते. काकी आम्हाला आमच्या ट्युशन टीचरपेक्षा छान शिकवते, अजिबात रागवत नाही. तेव्हा मीना म्हणाली, बाळा, तुझी काकी तर दिवसभर घरामध्ये बसून असते. मी तर पैसे कमवण्यासाठी ऑफिसला जाते, त्यामुळे दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकते. याच्यावरती तिचा मुलगा काहीही न बोलता बाहेर खेळायला गेला. पण आता मीनाच्या डोक्यात असा विचार यायला लागला की माझ्याजवळ पैसे आहेत म्हणूनच मोठ्या जाऊबाई माझ्या मुलाला जवळ करत आहेत. न सांगता त्यांचा अभ्यास घेतात, माझ्या मुलाचं सर्व काही करतात, कारण त्यांना ठाऊक आहे जर मी नोकरी सोडून दिली तर हे घर तिच्या मनाप्रमाणे कसे चालवू शकेल. अखेर हे घर चालवायला मी सुद्धा पैसे देते. दुसऱ्या दिवशी सकाळी मीना झोपेतून उठली तेव्हा तिने पाहिले तिचा मोठा दीर संजय बराच किराणा सामान घेऊन आला आहे. ते पाहून मीना म्हणाली, भाऊजी, एवढा किराणा सामान कशासाठी? संजय म्हणाला, मीना, हे सर्व सामान 1-1.5 महिन्यांमध्ये एक्सपायर होऊन जाईल, त्यामुळे माझ्या कंपनीने हे सामान स्वस्तामध्ये दिले आहे. मी एकट्यानेच नाही, माझ्यासोबतच्या इतर कामगारांनी सुद्धा किराणा सामान घेतले आहे. आपले कुटुंब सुद्धा मोठे आहे, त्यामुळे किराणा सामान संपायला वेळ लागणार नाही. मीनाने विचार केला. ती म्हणाली, ठीक आहे, यावेळेस किराणा सामान सुद्धा स्वस्तात मिळाले. त्यामुळे मीनाने या महिन्यात प्रियाकडे घर खर्चासाठी पैसे दिले नाहीत. असेच हळूहळू तिने घरात पैसे देणे बंद केले. आणि एके दिवशी ती जयला म्हणाली, आपल्याला एक मुलगा आहे, मग आपण बचत करायला हवी की नको? जय म्हणाला, अगं, बचत करून उपाशी राहायचे का? आपण घरात एकूण 6 जण आहोत. तू तर घरात पैसे देणे बंद केले आणि जर मीही घर खर्चासाठी पैसे दिले नाही तर मग दादाच्या तुटपुंजा पगारात घर कसे चालेल? मीना काहीच बोलली नाही आणि किचनमध्ये निघून गेली. तिने पाहिले रात्रीचे जेवण सुद्धा तयार होते. प्रिया तिथेच किचनमध्ये होती. तिला पाहून मीना म्हणाली, वहिनी, आता गॅस सिलेंडर सुद्धा महाग झाला आहे, त्यामुळे एकदाच म्हणजे सकाळच्या वेळी आम्हाला ऑफिसला जायची घाई असते, म्हणून गॅसवर स्वयंपाक करत जा. रात्रीचा स्वयंपाक बाहेर मागच्या बाजूला चूल मांडून करा. प्रिया हातातले काम सोडून थक्क होऊन मीनाकडे पाहायला लागली. ती पुढे म्हणाली, अहो ताई, असे का पाहता आहात? तुमचे काय जाते? तुम्हाला ना सिलेंडर आणायचा आहे
ना इतर कोणती वस्तू. इथे पैसे कमवण्यासाठी आम्हाला दिवसभर राबावे लागते ऑफिसमध्ये. शिवाय मला पण एक मुलगा आहे. मग पैशाची बचत करायला पाहिजे की नको? प्रिया काहीही बोलली नाही. ती शांतपणे तिचे काम करत होती. आता जेव्हा दुसऱ्या महिन्यात सुद्धा लाईटचे बिल जास्त आले तेव्हा मात्र मीनाला सहन झाले नाही. ती पुन्हा तिच्या नवऱ्याला बोलायला लागली. तिला भयंकर राग आला होता. त्यामुळे ती जयला, संजय आणि प्रिया वहिनीबद्दल खूप काही ऐकवत होती. ती म्हणत होती, तुझा भाव तर जास्त कमवत नाही आणि वहिनी मात्र कशात बचत करत नाही. जयला मीनाचे बोलणे अजिबात पटत नव्हते. तेव्हा जय बेडरूममधून उठून हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन पांघरून घेऊन झोपला. जयला हॉलमध्ये जाऊन झोपलेले पाहून मीना तिथेही येऊन बडबड करायला लागली. तेवढ्यात प्रियाही तिथे आली आणि म्हणाली, अगं मीना, भाऊजी आणि तू इथे हॉलमध्ये आहात आणि तुमच्या खोलीतील AC, TV, लाईट सर्व काही चालू आहे. मी आताच बंद करून आले. मीना जावेच्या अशा बोलण्याची वाटच पाहत होती की कधी तिचे जावसे बोलते आणि मग मी तिला ह्यावरून कधी 4 शब्द तिला ऐकवेन. मीना पटकन म्हणाली, ताई, मी आणि माझा नवरा दोघेही कमावतो. आम्हाला अधिकार आहे. आम्ही लाईट कितीही वापरू देत आणि पैसे कितीही खर्च करू देत, पण तुमच्यासारखी माणसे तर दिवसभर घरामध्ये बसून विनाकारण लाईट बिल वाढवत असतात. तेव्हा प्रिया म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे मीना? ती हातातील लाईट बिल दाखवत म्हणाली, ताई, तुम्ही जे दिवसभर TV बघत असता त्याचाच परिणाम आहे हे एवढे जास्त आलेले लाईटचे बिल. प्रिया म्हणाली, सकाळी तुम्ही तिघे ऑफिसला जाता, घरामध्ये कोणीही नसते, मुले देखील शाळेला गेलेली असतात. तेव्हा मी एकटी घरामध्ये बसून बोर होते. तेव्हा फक्त 2 तास घरकाम करताना मी TV पाहत असते आणि मी दिवसभर घरातील सर्व कामे करते. हे तुला दिसले नाही, पण मी TV पाहते हे मात्र तुला सहन झाले नाही, हो ना? तू असे असशील असे वाटले नव्हते. मीना म्हणाली, हे बघा प्रियाताई, तुम्ही घरकाम सुरुवातीपासून करत आलात, त्यामुळे तुम्हाला फक्त स्वयंपाक, लादी, झाडू, फरशी एवढेच करायला जमते. पण माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया घर सांभाळतो आणि नोकरी सुद्धा करतो. जय म्हणाला, मीना, काहीही बोलू नकोस. तू काल परवा आलीच, पण वहिनीने आई गेल्यानंतर हे घर सांभाळले आहे. वहिनी, तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. असे बोलून जय खोलीत निघून गेला. आज मीनाने तिच्या जावेला खूप दुखावले होते. प्रिया खूप दुःखी झाली होती. मीना पुढे म्हणाली, हे बघा ताई, मी स्पष्टच बोलते. मला आता यापुढे तुमच्यासोबत एकत्र राहायचे नाही. तसेही तुम्हा दोघा नवरा बायकोला वेगळे राहिल्यानंतरच अक्कल येईल. मला हे पाहायचे आहे मोठे भाऊजी कसे एकटे घर चालवतात. प्रियाला मीनाकडून ही अपेक्षा नव्हती. आज तिला खूप वाईट वाटले होते. मीना पुन्हा म्हणाली, ताई, तुम्ही एकतर वरच्या खोलीमध्ये शिफ्ट व्हा किंवा मी माझे सामान घेऊन वरच्या खोलीत राहायला जाईल. जो कोणी तिथे राहील तो वरच्या स्वयंपाक खोलीतच आपले जेवण बनवेल. त्याचा इथे खाली काही अधिकार राहणार नाही. यावर प्रिया म्हणाली, मीना, मीच वरच्या खोलीमध्ये माझे सर्व सामान घेऊन शिफ्ट होते. तुम्ही इथे खालीच राहा. प्रियाने संजयला सर्व काही सांगितले. दुसऱ्या दिवशी प्रिया तिचे सामान घेऊन वरच्या 2 खोलीत राहायला गेली. संजयला हे वेगळे झालेले कुटुंब पाहवत नव्हते. तो मीनाकडे जाऊन तिला म्हणाला, मीना, एवढ्या लहान लहानशा गोष्टीवर कोणी विभक्त राहतात का? आम्ही दोघे भाऊ लहानपणापासून एकत्र राहत आलो आहोत. तेव्हा मीना म्हणाली, भाऊजी, मला ठाऊक आहे तुम्हाला का बरं वेगळे राहायचे नाही. कारण तुमच्या तेवढ्या कमी पगारामध्ये तुम्ही तुमचे घर चालवू शकणार नाही. तुम्हाला पगार किती येतो हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे, पण तुम्ही आम्हा दोघा नवरा बायकोला अजून किती त्रास देणार आहात. मीनाचे बोलणे ऐकून संजय आणि प्रियाचे मन दुःखी झाले. जे कुटुंब एवढी वर्ष एकत्र राहत होते आता ते विभक्त झाले होते. जय बायकोच्या रागापुढे मजबूर होता. दोन्ही कुटुंबाने एकमेकांचे तोंड न पाहण्याची जणू शपथ घेतली होती. मीना सतत म्हणत होती, आपल्या पैशामुळे तुमचे दादा वहिनी एवढे वर्ष आपल्यासोबत न भांडता गपचूप राहत होते. जय मीनाकडे रागाने पाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मीना उठून ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागली. आता घरातील कामे, मूल आणि ऑफिस या सर्वांची जबाबदारी तिच्या एकटीवर आली होती. पण ती मॅनेज करू शकली नाही आणि ती वेगळे राहिल्याचा पहिल्याच दिवशी तिच्या मुलाला शाळेत पाठवू शकली नाही.
आणि सकाळी तिचा आणि नवऱ्याचा टिफिन सुद्धा तयार करू शकली नाही। आता रात्री पण ऑफिसवरून आल्यानंतर मीना बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडली। तिला जेवण बनवण्याचा खूप कंटाळा आला होता, त्यामुळे तिने बाहेरचे जेवण ऑर्डर केले। आता ती रोज रात्री बाहेरचे जेवण ऑर्डर करायला लागली, पण रोज रोज बाहेरचे जेवण खाऊन तिचं मूल आजारी पडायला लागलं। त्यामुळे तिने स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकीण आणि मुलांना सांभाळण्यासाठी एक आया ठेवली। त्यामुळे मीनाला असे वाटायला लागले की पैशाने पूर्ण जग खरेदी करू शकता येते। तिला असेही वाटू लागले की माझी जाव असा विचार करत असेल की मीना वेगळी राहिली आणि माझ्या घरात तंगी सुरू झाली, जावेच्या घरात काटकसर सुरू झाली असेल असे तिला वाटू लागले। मीना मनोमन आनंदी झाली। एका महिन्यानंतर जेव्हा तिच्या मुलाचा रिझल्ट आला, मीनाने पाहिले तर तिच्या मुलाला खूप कमी मार्क पडले होते। त्यामुळे मीना त्याच्यावर ओरडायला लागली। तिचं मूल म्हणालं, मम्मी, याआधी काकी आमचा अभ्यास घ्यायची, त्यामुळे आम्हाला चांगले मार्क्स मिळायचे, पण आता ती आपल्याकडे येत नाही। तेव्हा मीना म्हणाली, उद्यापासून मी एका चांगल्या ट्युशन टीचरची सोय करेल। पैशाने सर्व काही खरेदी केले जाऊ शकते। तर आता दुसरीकडे प्रियाला शिवणकाम येत होते आणि ती तिचे काम करून दिवसभर फ्री असायची। त्यामुळे तिने घरातच कपडे शिवण्याचे काम सुरू केले। तिने शिवण क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि ती कपड्यांच्या ऑर्डर सुद्धा घेऊ लागली। यात तिचा हळूहळू जम बसायला लागला। आज सकाळीच मीनाच्या मुलाला सकाळपासून उलट्या व्हायला लागल्या होत्या। डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर समजले की त्याने शिळे अन्न खाल्ल्यामुळे त्याला फूड पॉयझनिंग झाले आहे। संध्याकाळी जेव्हा मीना ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिने पाहिले की लाईटचे बिल ह्या महिन्यात सुद्धा खूप जास्त आले होते। मीनाला काही समजत नव्हते। तेवढ्यात तिचं मूल म्हणालं, मम्मी, जी मेड आपल्या इथे काम करायला येते ती स्वतः आपल्या घरात बनवलेले जेवण करते आणि आम्हाला तिच्या घरून आलेले जेवण खायला देते। आई, आपली कामवाली दिवसभर सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असते आणि आमचे तर अजिबात ऐकत नाही। तेव्हा मीनाला खूप राग आला। तिने मेडला फोन लावला आणि म्हणाली, तू माझ्या मुलाला शिळे अन्न खायला देतेस आणि दिवसभर टीव्ही पाहत असतेस। उद्यापासून कामावर यायची काही गरज नाही। पण यावेळेस मीनाच्या डोळ्यामध्ये पाणी आले। ती म्हणाली, जयला म्हणाली, जय, मला माफ कर, मी ताईला खूप चुकीचे समजले। मी नेहमी त्यांना पाण्यात पाहत आले कारण त्या एक गृहिणी आहेत म्हणून, पण आज मला समजले की गृहिणी घराला किती चांगल्या प्रकारे सांभाळते। प्रियाताई माझ्या मुलाला किती व्यवस्थित सांभाळत होत्या आणि मी विचार करत होते त्यांचा आपल्या पैशावर डोळा आहे। मला वाटत होते पैशाने सर्व काही खरेदी केले जाऊ शकते। मला पैशाची गर्व होता, पण आज माझा अहंकार तुटला आहे। जय म्हणाला, मीना, मी तुला नेहमी हे समजवण्याचा प्रयत्न करत होतो की पैशाने सर्व काही खरेदी केले जाऊ शकते, पण नातेसंबंध कधीही खरेदी केली जाऊ शकत नाहीत। त्यामुळे आपल्या अनमोल नात्यांना पैशाच्या तराजूमध्ये कधीही तोलायचे नाही। लक्षात ठेव, पैशामुळे नात्यांमध्ये कधीही दुरावा येता कामा नये, कारण या सर्व सुखसुविधा तर भौतिक आहेत, पण आपले कुटुंब आपली खरी संपत्ती आहे। मीना आणि जय पटकन वरच्या खोलीमध्ये गेले आणि दादा वहिनीला माफी मागायला लागले। प्रिया म्हणाली, मीना, तुला तुझी चूक समजली, खूप बरे झाले। अगं, पैसे तर वेळ आल्यावर कोणीही कमवू शकतो। तू पाहतेस ना मीना, आज मी सुद्धा घरात बसून पैसे कमावते आहे। तुला एक सांगते, कुटुंब जर एकदा तुटले तर खूप मुश्किलीने जोडले जाते। तुला ज्या प्रकारे एवढी वर्ष असे वाटत होते की मला आणि तुझ्या दिराला तुमची गरज आहे, अगदी तसेच आज आम्हाला असे वाटत आहे की तुम्हा दोघांना आमची गरज आहे आणि मला हे कुटुंब तोडायचे नव्हते। त्यामुळे आपले प्रेम असेच राहील, पण आता आपण यापुढे अशा प्रकारे वेगळे राहूनच आपले घर सांभाळू, कारण आपल्याला असे कधीही वाटता कामा नये की आपण सोबत राहून एकमेकांवर उपकार करत आहोत। मीनाने प्रियाला पुन्हा आपण एकत्र राहू म्हणून खूप विनंती केली, पण प्रिया तिच्या निर्णयावर ठाम होती। हे दोन्ही कुटुंब आजही
वेगवेगळे राहतात, पण आजही त्यांच्या नात्यात पूर्वीपेक्षा जास्त आपलेपणा, प्रेम आणि काळजी आहे. मित्रांनो, कोणीतरी बरोबर बोललेले आहे की जगामध्ये प्रत्येक वस्तू पैशानेच खरेदी केली जाऊ शकते, पण नाती जी आहेत ती आपण आपल्या स्वभावामुळे कमवू शकतो. त्यामुळे नेहमीच नात्याला पैशांपेक्षा जास्त महत्त्व असले पाहिजे. हो ना? ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.